आज मी तुम्हाला एका अशा कंपनीची माहिती देणार आहे जी जगभरामधल्या कित्येक मोठ्या बँका असतील, कित्येक मोठ्या देशांचे गव्हर्नमेंट्स असतील किंवा कित्येक बिझनेसेस आहेत ह्यांना अक्षरशः मॅनेज करते किंवा त्यांना मॅनिप्युलेट करू शकते। होय मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की जी अशी एक कंपनी आहे जी आपल्या भारताच्या जीडीपीच्या 3 पट पेक्षाही जास्त मालमत्तेचं व्यवस्थापन करते मित्रांनो। म्हणजे आपल्या भारताच्या 3 पट एकमेव कंपनी आहे आणि जिचं नाव आहे ब्लॅक रॉक मित्रांनो। जिच्याकडे जर नॉर्मली बघायला गेलं तर भारताची इकॉनॉमी जी जीडीपी अप्रॉक्स 4 ट्रिलियन आहे आणि ब्लॅक रॉक जे मॅनेज करते ते जवळपास 12 ट्रिलियन डॉलर पेक्षाही जास्त। याच्यामुळे मार्केट्स मध्ये अचानक आलेली रॅली असेल, फॉल पाहिले असतील, हे सर्व होण्यामागे काही मोठे प्लेयर्स पण असतात आणि आपण त्यांना कित्येक वेळा ऑपरेटर असं देखील म्हणत असतो आणि या ऑपरेटर पैकी सर्वात आघाडीवर असणारा ऑपरेटर आहे ब्लॅक रॉक। परंतु हे कशा पद्धतीने मॅनेज करतात, काय काय डिटेल्स सांगतात, अगदी डिटेल मध्ये सांगतो, तुम्हालाही कळेल की कुठले कुठले सेक्टर हे हलवू शकतात आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही पण थोडं सावध राहू शकता। नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमच्या आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये सरचं स्वागत करतोय। इन डेप्थ मध्ये माहिती देतोय, सगळी माहिती पहा, नवीन काहीतरी शिकायचा प्रयत्न करा। मित्रांनो, यांची मीडियामधली पॉवर, विविध सरकारचे संबंध, विविध बँका, ह्यांचे ॲडवायझर, अशी एक विविध सॉफ्ट पॉवर वापरून ब्लॅक रॉक संपूर्ण जगाला आपल्या इशाऱ्यावरती कसं चालवतं हे आज मला तुम्हाला सांगायचंय आणि ब्लॅक रॉकचा एक इतिहास पण जाणून द्यायचा, कारण थोडं बरंच काही चॅलेंजिंग आहे आणि आपण पण काहीतरी शिकायचं याच्यामधून। मित्रांनो, थोडक्यात जर सांगायला गेलं तर सुरुवातीला लॅरी फिंक हा एक फर्स्ट बोस्टन या कंपनीमध्ये मॉर्गेज फंडचा हेड होता। लॅरीने सुरुवातीला या कंपनीला अनेक वेळा प्रॉफिट करून दिलं, त्यामुळे चांगल्या लेवलला तिथे पोहोचू शकला। परंतु एक मॅटर झाला, एका वेळेस त्याच्याकडून इंटरेस्ट रेटचे चुकीचं प्रेडिक्शन झालं, त्याच्यामुळे कंपनीला चक्क 100 मिलियन US डॉलरचं नुकसान सहन करावं लागलं। त्यानंतर त्याला डायरेक्ट कामावरूनच काढून टाकलं। त्याच्यानंतर लॅरीला रिस्क मॅनेजमेंट किती महत्त्वाचं आहे हे समजलं आणि या सर्व परिस्थितीमधून तो बाहेर येऊन 1988 साली लॅरी आणि त्याचे को फाउंडरनी रिस्क मॅनेजमेंटवरती आधारित एक कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला। का तर त्याच्यावर अनुभव होता। त्यानंतर हे दोघे जण ब्लॅकस्टोनचा को फाउंडर पेट पीटरसनकडे गेले, का तर त्यांना फंडिंगची गरज होती। पीटरसनने त्यांना $5 बिलियन क्रेडिट लाईन वरती 50% स्टेक्स घेतला, म्हणजे यांच्याकडनं 50% स्टेक्स घेतले आणि त्यांना $5 बिलियन दिले। आता सुरुवातीला ही कंपनी ब्लॅकस्टोनची एक विंग म्हणून काम करत होती। त्यावेळेस या कंपनीचे नाव ब्लॅकस्टोन फायनान्शियल मॅनेजमेंट असं होतं। काही काळानंतर काय झालं, ब्लॅकस्टोनचा डायरेक्टर आणि लॅरी मध्ये वादविवाद सुरू झाले, कारण लॅरी थोडा होता पण तसाच। त्याच्यानंतर त्यांचे विचार एकमेकाशी जुळत नव्हते, म्हणून त्याच्यानंतर लॅरी फिंक आणि डायरेक्टर या दोघांच्या सहमतीने ब्लॅकस्टोन पासून त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला। ओके, आणि एक नवीन कंपनी स्थापन करायचा त्यांनी प्लॅन केला। त्याच्यानंतर 1992 साली लॅरीने ब्लॅक रॉक नावाचा एक स्वतंत्र कारभार चालू केला, अर्थात एक कंपनी चालू केली। 1995 मध्ये ब्लॅकस्टोनने त्यांचा ब्लॅक रॉक मधील स्टेक PNC फायनान्शियल सर्व्हिसेस या कंपनीला फक्त $250 बिलियन विकला। आता विचार करा, आजची त्यांची व्हॅल्युएशन बघता हा सौदा किती त्यांना तोट्यात पडला असेल। ओके, आता मित्रांनो, याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ब्लॅक रॉकने कोणत्या स्ट्रॅटेजी वापरतो ते मला थोडक्यात तुम्हाला सांगायचं। म्हणजे आपण बऱ्याच वेळेला बघतो की मॅनिप्युलेशन कसं केलं जाऊ शकतं आणि कुठल्या पद्धतीने करतात। आता मला काय याच्यात म्हणायचं की कंपनी वाईट आहे, पण काही महत्त्वाचे घटक मला तुम्हाला याच्यामध्ये समजून सांगायचे। पहिली गोष्ट, टेक डॉमिनन्स काय यांचा, तर ब्लॅक रॉकचे सॉफ्टवेअर आहे अलादीन। ओके, आता हे सॉफ्टवेअर करतं काय, असेट लायबिलिटी असतील, डेट डेरिव्हेटिव्ह असतील, नेटवर्किंग सिस्टीम असेल, असं बऱ्याच गोष्टी आहेत ना, ते मॅनेज करायचं किंवा ऑपरेट करायचं काम करतं। आता हे सॉफ्टवेअर 6000 कम्प्युटरच्या मदतीने काय करतं, तर अचानक येणारे सरकारी बदल असतील, हवामानातील बदल असतील, अचानक येणारी आपत्ती असेल, यासारखे वेगवेगळ्या फॅक्टर्सला एकदाच अनालाइज करतं आणि रिस्क कमी करण्यासाठी उपाययोजना करतं। आता मित्रांनो, हे सॉफ्टवेअर जगभरामधील विविध बँका, विविध म्युच्युअल फंड कंपन्या पण वापरतात, त्याच्यामध्ये आपली RBI सुद्धा आहे। ओके, आता ही झाली पहिली गोष्ट, म्हणजे एक मेन सॉफ्टवेअर जे सगळ्यांना गरजेचं आहे। दुसरी गोष्ट, अग्रेसिव्ह ॲक्वायझेशन, ही खूप महत्त्वाचं घटक आहे। याच्यामध्ये ब्लॅक रॉकने ग्लोबलायझेशन सुरू केलं, म्हणजे याच्यामध्ये त्यांनी काय केलं, बार्कलेज ग्लोबलने सुरू केलेला iShares ETF हा ब्लॅक रॉकने विकत घेतला। आता हा ETF ग्लोबल ETF मार्केटच्या 40% शेअर होल्ड करतो आणि याद्वारे ब्लॅक रॉक खूप मोठा इन्कम तयार करतो याच्यामध्ये। आता याच्यामुळे काय होतं की ETF मार्केटवर इनडायरेक्टली यांचा खूप मोठा इन्फ्लुएन्स आहे। आता थोडं पॉलिटिकल माहिती बघू याच्यामध्ये। आपल्याला माहिती आहे का, कोणत्याही सरकारमध्ये नॉर्मली एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेटिव्ह
कॉपरेटिव्ह आणि ज्युडिशियल असे नॉर्मली 3 प्रकारच्या शाखा असतात. ओके, पण ब्लॅक रॉकला अमेरिका आणि युरोप सरकारची 4थी शाखा ही समजलं जातं. का तर याचा खूप मोठा इन्फ्लुएन्स ह्या दोन्ही सरकारवर पडत असतो किंवा ह्या दोन्ही भागांमध्ये पडत असतो. विशेष म्हणजे अमेरिकेतील सेंट्रल बँक असू द्या, US फेड असू द्या आणि युरोपियन सेंट्रल बँक असू द्या, यांचा ऍडवायझर सुद्धा ब्लॅक रॉकच आहे मित्रांनो. आता या महत्त्वाच्या मुद्द्याला ब्लॅक रॉक पूर्ण दुनियाला कसं चालवतो ते बघा. नॉर्मली शेअर होल्डरची पॉवर असेल तर इथे एक गोष्ट तुम्हाला सांगायला आवडेल मला की बाबा कुठल्या कुठल्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतो, याला काय एवढा मोठा झालाय. तर ऍपल नाव ऐकलं असेल, मायक्रोसॉफ्ट असेल, अमेझॉन असेल, टेस्ला असेल, गुगल जी अल्फाबेटची कंपनी आहे, ओके, आणि मेटा यासारख्या कंपन्यांमधले ह्या कंपन्यांचे जे काही टॉप इन्व्हेस्टर असतील ना, टॉप 3 मध्ये ह्या ब्लॅक रॉकचं नाव येतं. मग विचार करा किती मोठे स्टेक्स यांच्याकडे असतील. याचबरोबर S&P इंडेक्स मधील जवळपास 90% कंपन्यांमध्ये ब्लॅक रॉकची गुंतवणूक आहे. आता सगळ्यात मोठी गोष्ट, ABC न्यूज, ESPN, फॉक्स न्यूज हे जगभरामधले सगळ्यात मोठे मीडिया चॅनल आहेत आणि ह्या मीडिया हाऊसेसमध्ये ब्लॅक रॉक्सने स्टेक घेऊन ठेवलेला आहे. त्यामुळे ते कोणताही नॅरेटिव्ह सेट करू शकतात आणि महत्त्वाची गोष्ट, उद्या काय मॅटर झाला तर ह्यांच्या विरोधात कोण मोठं अग्रेसिव्हली बोलूच शकत नाही. ऑलरेडी ते एवढे मोठे गव्हर्नमेंट आहेत, त्यांना सपोर्टमध्ये आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे न्यूज चॅनलमध्ये यांची इन्व्हेस्टमेंट आहे. त्यामुळे शेवटी ते त्यांचे मालकच झाले. आता विविध देशांच्या सरकारशी कसे संबंध ते बघूया. त्याच्यामुळे मॉनिटरी पॉलिसीमध्ये बदल घडवून आणतात. जसं आपण बघतो की ब्लॅक रॉक जगभरामधील 100 पेक्षा जास्त देशातील टॉप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतं. मग तुम्हाला प्रश्न पडेल आपल्याकडे आहेत का? होय, भारतामधल्या पण रिलायन्स असेल, HDFC असेल, इन्फोसिस असेल, त्यांची गुंतवणूक आहे आणि मोठाबाईंनी पण यांच्याबरोबर एक खूप मोठा बिझनेस प्लॅन केलेला. काय ते पण मी असं मला सांगणार आहे. आता मित्रांनो थोडं बँकिंग बद्दल सांगतो की एक शॅडो बँकिंग असतं याच्यामध्ये. म्हणजे काय की हे बँक वगैरे काही नाहीये, बँकांपेक्षा एक मोठं आहे, कारण जगभरामधील सर्व टॉप बँका ब्लॅक रॉकच्या क्लायंट आहेत. ब्लॅक रॉक ह्या सर्व म्हणजे काही ना काही गोष्टी अशा लागतात ह्या प्रत्येक बँकांना की जे ब्लॅक रॉक त्याच्यामध्ये मदत करतात. मग ऍडवायझरी असेल, अमुक तमुक सगळ्या गोष्टी याच्यामध्ये. त्याच्यामुळे काय होतं, ब्लॅक रॉकला बऱ्याच वेळेला टीका पण सहन करावी लागते, पण नुसतं टीका करून काही त्यांना फरक नाही पडत त्याच्यामध्ये. आणि ह्यामुळेच ब्लॅक रॉक एवढं पॉवरफुल झालंय की पूर्ण दुनियामध्ये हवा असणारा कोणताही निर्णय ते घडवून आणतात किंवा आणू शकतात. त्याच्यामुळे त्यांच्या अनेक वेळा मोनोपॉली असल्याची पण टीका देखील करण्यात आली याच्यामध्ये. आता थोडं आपल्याकडे येऊया, म्हणजे इंडियामध्ये तो काय करतोय का. लक्षात ठेवा, बऱ्याच दिवसापासून रिलायन्सने केलेलं डील नॉर्मल चर्चेत होता. म्हणजे काय, ब्लॅक रॉक आणि जिओ फायनान्शियल यांची एक पार्टनरशिप झालेली आहे आणि ह्या पार्टनरशिपमुळे काय झालेलं आहे की त्यांनी ठरवलं की आम्ही येणाऱ्या काळामध्ये AMC आणि ब्रोकिंग हे इंडस्ट्रीमध्ये उतरणार आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याच AMCला टेन्शन आहे. का, आता हे जर येणार आहे तर जगभरामधला ब्लॅक रॉक बलाढ्य, रिलायन्स इंडियामधला बलाढ्य, म्हणजे जे काही ह्या मार्केटमध्ये उतरतील अक्षरशः धुमाकूळ घालतील. आता हे झालं इंडियन मार्केटचं. आता नॉर्मली रिटेल इन्व्हेस्टर्सने काय शिकावं, म्हणजे एक गोष्ट काय आपण ऑब्झर्व केली, जगभरामधल्या मेन ठिकाणी हे सगळं उतरलेले आहेत. पण मला एक गोष्ट याच्यामधून जाणवली, रिस्क मॅनेजमेंट. आता एक विचार करा, नेव्हर अंडर एस्टिमेट डायव्हर्सिफिकेशन हे लॅरी फिंच यांनी नेहमी सांगितलेलं. आता ते काय शिकलं याच्यामध्ये की रिस्क मॅनेजमेंट मुळेच मी आज इथे आलेलो आहे, कारण सुरुवातीला ते काम करत होते रिस्क मॅनेजमेंटमुळे आणि त्यांनी हळूहळू त्यांची कंपनी पण त्या रिलेटेड डेव्हलप करायला सुरुवात केली आणि ते रिस्क मॅनेजमेंटमुळेच मला शक्य झालं एवढ्या लेवलला जायला. मित्रांनो, ब्लॅक रॉकच्या सक्सेसमध्ये 80% वाटा हा फक्त लॉंग टर्म बेट्समुळे झालेला आहे. जसं की नॉर्मल ETFs असतील, इंडेक्स असतील, म्युच्युअल फंड्स असतील, यामध्ये त्यांनी खूप अग्रेसिव्हली इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. ह्या भलाढ्य कंपन्यांमध्ये त्यांनी जी इन्व्हेस्टमेंट केली आहे ना, ही खूप साऱ्या वर्षांपूर्वी केलेली आहे आणि अजून पण ते प्रॉपरली अग्रेसिव्हली एक्सपान्शन करतायत. जे पण डिमांडिंग बिझनेस आहेत कुठल्याही जगातल्या देशांमध्ये असू द्या, तिथे जाऊन ते पैसा लावतायत आणि त्यामुळे ते मोठे होत आहेत. मग लोक नाव पण ठेवतील काही ठिकाणी, पण शेवटी ते जगाला मॅनेज करतायत. आपल्याला पण हेच शिकायचंय, रिस्क मॅनेजमेंट कसं करावी, संधी कशा ओळखायच्या आणि कसं स्वतःला स्वावलंबी बनवून एका योग्य दिशेने जायचं. आणि तुम्हाला पण हे सगळं डिटेलमध्ये शिकायचं असेल, रिस्क मॅनेजमेंट असेल, योग्य फंड सिलेक्शन असेल, तर फिनशाक हे तुमच्यासाठी खूप छान टूल आहे. इथे तुम्ही तुमचं रिस्क प्रोफाइलिंग करू शकता, गोल सेटिंग करू शकता आणि तुम्ही पण छोटं मोठं काहीतरी लाईफमध्ये करून नक्कीच दाखवू शकता. यासाठी खाली लिंक दिलेल्या लिंकवर जावा, फिनशाक डाउनलोड करा, तुमची सगळी माहिती भरा, कारण हे सगळं फ्रीमध्ये. आणि महत्त्वाची गोष्ट, ब्लॅक रॉकची माहिती तुम्हाला संबंधित असेल, व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा. आणि हा जर व्हिडिओ आवडला तर मी अशा बऱ्याच मोठ्या मोठ्या कंपन्यांची माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येईल, ज्या जगभरामध्ये तुम्हाला काय इन्फ्लुएन्स करतात ते सांगतील आणि तुम्हाला पण समजायला सोपं जाईल. ओके, तर कमेंट करायला विसरू नका आणि शेअर करा. धन्यवाद.